गेल्या 10 वर्षापासून विनावेतन सेवा देणाऱ्या 3 शिक्षकांनी गेल्या 24 दिवसांपासून लातूरच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये उपोषण आंदोलन सुरू केले आहे। वैयक्तिक मान्यता द्या या मागणीसाठी 3 शिक्षकांनी हे उपोषण धरणे सुरू केलं असून उच्च न्यायालयाचा निकाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मान्यता असतानाही या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आलेली नाही, तर समायोजना आणि अतिरिक्त शिक्षकांचे कारण सांगून शिक्षण विभाग याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही। त्यामुळे मानसिक तणाव आणि आर्थिक तणाव निर्माण झाला असून नियमानुसार आम्हाला वैयक्तिक मान्यता देऊन सेवेत रुजू करून घेण्याची मागणी या 3 शिक्षकांनी लावून धरली असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण धरणे आंदोलन मागे घेणार नसल्याचंही यावेळी शिक्षकांनी सांगितले। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। सर नमस्कार। सगळ्यात अगोदर एकमत यांचं मी खूप आभारी आहे, कारण आमच्यासारख्या गरीब होतकरू अशा शिक्षकांचे आवाज बुलंद करण्याचा जे वाचा फोडण्याचं काम तुम्ही एकमत करत आहात। तर आमचं मागणी ही आहे की मी शेख जावेद नजीर गेले 24 दिवस झाले आम्ही इथं 5 दिवस आमरण उपोषण केलं। त्यानंतर 6 पासून धरणे बेमुदत धरणे उपोषणामध्ये बसलेलो आहोत। तर काल मॅडम रुजू झालेत, त्यांनी आल्याबरोबर त्यांनी इथं भेट दिली, त्याबद्दल त्यांचे बी आम्ही आभारी आहोत। आणि त्यांच्याकडून एक अपेक्षा, न्यायाची अपेक्षा आहे की ते आम्हाला न्याय देतील। जे काल येऊन तात्काळ त्यांनी येऊन आल्याबरोबर सगळ्यात अगोदर त्यांनी भेट दिली। आमची मागणी एक आहे की वैयक्तिक मान्यता भेटावी असं आहे। 20 जून 2025 रोजी माननीय उपसंचालक यांनी निर्णय दिलेला आहे, हायकोर्टाचा निर्णय आहे। त्यांचं मत एक होतं आहे की खालचे जे शिक्षक आहेत 5वी वर्गातील शिक्षक अतिरिक्त आहेत, त्यामुळे तुम्हाला पद मान्यता देता येत नाही। पण मला एक सांगायचं आहे, 5वी या वर्गाचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही। वरी रिक्त पद 3 आहेत। विभागीय उपसंचालकानं निर्णय दिले त्यावेळेस माननीय शिक्षण अधिकारी साहेबांनी हमी दिलेली आहे। मग ते उपसंचालकपेक्षा हे मोठे झालेले आहेत का व न्यायालयापेक्षा मोठे झालेले आहेत का? त्यांची पायमळणी करतात आणि ते म्हणतात की ह्यांचं अल्पसंख्याक शाळा आहे आणि अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे त्या शिक्षकांना रुजू करणं किंवा नाही करणं हे यांच्या मनावर नाही, असं नाही तसं नाही, उडवाउडवीची उत्तरे देतात। तर आमचं एकच मत आहे की बाबा जे खालचे जे शिक्षक आणि आमचं काही आणतो म्हणजे त्यांचा आमचं काही संबंध नाही। तर आम्हाला एकच मागणी आहे की आमची वैयक्तिक मान्यता देऊन आमची मानसिक जे छळ होत आहे किंवा गेले 10-12 वर्ष झाले ते आर्थिक छळ होत आहे, तर याचं हे कुठेतरी थांबावं, आम्हाला वैयक्तिक मान्यता द्यावं हीच नम्र विनंती। सर 2014 आहे, आमची बहीण 2003 पासून व चादर उत्तरशेर आमचे मित्र 2016 पासून कार्यरत आहेत, असं आहे, विनावेतन काम करत आहेत।